21 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला एकुलता एक मुलगा आणि त्याला नवसपोटी सोडून दिलं थेट उफाळलेल्या कृष्णा नदीच्या भयानक पुराच्या पाण्यात। त्यानंतर नदीच्या पात्रात जो अद्भुतपूर्व चमत्कार घडला तो पाहून अख्खा महाराष्ट्र थक्क झाला। लग्नानंतर तब्बल 21 वर्ष उलटली तरी मूल होत नव्हतं। शेवटी देवाला एक कठीण नवस बोलला गेला आणि घरामध्ये एक गोंडस बाळाचं आगमन झालं। नवस तर पूर्ण झाला होता, पण आता तो फेडायची वेळ आलेली होती। तो नवस काही साधासुद्धा नव्हता। अवघ्या 1 वर्षाच्या निष्पाप बाळाला पुराच्या पाण्यात सोडून घ्यायचा हा नवस फेडायचा होता। कृष्णा नदीला प्रचंड पूर आला होता। पाण्याचा वेग धडकी भरवणारा होता। संपूर्ण महाराष्ट्रात याच पुराची चर्चा सुरू होती। अशा परिस्थितीमध्ये त्या बाळासाठी एक लाकडी पाळणा तयार करण्यात आला। त्याला 4 फुगे बांधले गेले आणि त्या पाळण्यात त्या छोट्याशा बाळाला ठेवून उफाळलेल्या पुराच्या पाण्यात सोडण्यात आलं। पाळणा पाण्याच्या वेगासोबत वाहू लागला। हे भयानक दृश्य पाहून तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर काटा आला। पण त्या क्षणी एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला आणि मग त्या व्हिडिओमध्ये एक असा अविश्वसनीय चमत्कार दिसला ज्याने प्रत्येकाला अचंबित केलं। म्हणतात ना, देवाचा नवस फेडताना मार्ग कितीही कठीण किंवा अशक्य वाटत असला तरी देव आपल्या भक्ताची साथ कधीच सोडत नाही। तोच अद्भुत आणि अंगावर काटा असणारा चमत्कार इथे प्रत्येकाला पाहायला मिळाला होता। हा चमत्कार थेट कृष्णा नदीच्या रौद्र रूपात घडला। जिथे पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण गावेच्या गावे पाण्याखाली गेली होती तिथे या चिमुकल्या बाळाला सोडण्यात आलं होतं। तब्बल 21 वर्षाच्या नवसानंतर मिळालेलं हे बाळ आई वडिलांसाठी त्याच्या प्राणापेक्षाही प्रिय होतं। साधारणपणे एवढा कठीण नवस फेडायला कोणीही घाबरेल, पण या आई वडिलांचा देवावर आढळ विश्वास होता। त्यांनी मोठ्या धैर्याने बाळाला पुराच्या पात्रात सोडून दिलं। पण बाळ जसं जसं किनाऱ्यापासून लांब जाऊ लागलं तशी तशी आई ढसाढसा रडू लागली। आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला होता। किनाऱ्यावर उभे असलेले लोक भीतीने हादरले आणि वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागले। सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पण त्या क्षणी एक असा अद्भुत चमत्कार घडला ज्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळेच दिपून गेले। लोकांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। दृश्य पाहताच सर्व उपस्थितांनी आनंदाने देवाला जय जयकार करायला सुरुवात केली। विशेष म्हणजे हा संपूर्ण थक्क करणारा प्रसंग एक न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झाला। जर हे शक्य कॅमेऱ्यात टिपलं गेलं असतं तर कदाचित कोणी यावर विश्वासही ठेवला नसता। जे लोक म्हणतात की जगात देव नाही त्यांना देवाच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। हा अद्भुतपूर्व चमत्कार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलाय। यामुळे या अद्भुत घटनेची नोंद इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी होणार आहे। पण नक्की काय घडलं होतं त्या दिवशी कृष्णा नदीच्या त्या भयानक पात्रात? बाळाला सोडल्यानंतर पुढे काय झालं? तो कठीण नवस कसा फेडला गेला आणि कसा घडला तो देवाचा साक्षात्कार? चला तर जाणून घेऊया। प्रचंड पूर आलेल्या कृष्णा नदीच्या उफाळलेल्या पात्रात जेव्हा आई वडिलांनी आपल्या अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याला सोडून दिलं तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला। पण त्यानंतर जो चमत्कार घडला त्याचा व्हिडिओ आज संपूर्ण देशात तुफान व्हायरल होतोय। अनेकांच्या मनात देव आहे की नाही याबद्दल शंका असते, पण या एका घटनेने अद्भुत चमत्काराने देवाचं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। या थरारक कथेची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला 4 वर्ष मागे जावे लागेल। ही गोष्ट आहे कर्नाटकमधील निपाणी गावात राहणाऱ्या रवींद्र भावे आणि त्यांच्या पत्नीची। लग्नानंतर तब्बल 21 वर्ष उलटूनही या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं। अशातच त्यांना सांगलीतील एका जागृत देवाविषयी माहिती मिळाली। इथे नवस केला की देव नक्की पावतो असा विश्वास त्यांना मिळाला। त्यांनी देवाला नवस बोलला आणि देवानेही त्यांच्या भक्तीला फळ देऊन घरात पाळणा हलवला। पण तो नवस फेडणे अत्यंत कठीण आणि अशक्य प्राय होतं। रवींद्र हे 3 भावांमध्ये सर्वात मोठे होते। त्यांच्या लग्नाला तब्बल 16 ते 17 वर्ष उलटली तरी त्यांच्या पोटी एक मुलंही नव्हतं। दुसरीकडे त्यांच्या 2 धाकट्या भावाची लग्ने झाली आणि त्यांना लगेचच मुलबाळही झाली। रवींद्र आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय क्षेत्रातील सगळे डॉक्टर आणि सर्व प्रकारचे उपचार करून पाहिले, पण काहीच उपयोग होत नव्हता। त्यामुळे भावांना वाटू लागलं की रवींद्र यांना मूल होत नसल्यामुळे त्याची सर्व संपत्ती आपल्यालाच मिळेल। तुम्ही आमचीच मुले दत्तक घ्या असे ते रवींद्र यांना सांगू लागले। तर दुसरीकडे गावातल्या बायका रवींद्र त्यांच्या पत्नीला नको नको ते बोलून आणि टोमणे मारून नाहक त्रास घ्यायच्या। यामुळे त्या प्रचंड दुःखी आणि निराश असायच्या। पण 4 वर्षापूर्वी अचानक एक चमत्कार घडला। लग्नानंतर 16-17 वर्षांनी रवींद्र यांना पत्नीला गर्भधारणा झाली। या बातमीने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। ते तातडीने डॉक्टरकडे गेले। डॉक्टरांनी तपासणी करून सोनोग्राफी करायला सांगितली। रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही, लहान सहान
अडचण आहे, पण ती औषधाप्रमाणे बरी होईल. 1 महिना, 2 महिने, 3 महिने असं करत 5 महिने निघून गेले. इतक्या वर्षानंतर अचानक गर्भ कसा राहिला या आश्चर्याने तिची जाऊ आता तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली होती. 5वा महिना लागल्यानंतर ती पुन्हा नेहमीप्रमाणे डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली, पण रिपोर्ट पाहताच डॉक्टरांचे हात थरारले आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. डॉक्टर चिंतेने म्हणाले, बाळाच्या हृदयाचे ठोके खूप कमजोर आहेत. बाळाची वाचवण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. डॉक्टरांनी काही औषधे दिली. 8 दिवसापूर्वी पुन्हा तपासणीसाठी यायला सांगितलं. ते 8 दिवस कसे निघून जाणार याची कोणालाही कल्पना नव्हती. पती-पत्नी दुःखाच्या खोल गर्गेत साचलेले होते. जर हे बाळ गेलं तर सर्व काही संपणार होतं, पण पुढे त्यांच्या आयुष्यात एक असा दैवी चमत्कार घडणार होता ज्याची कल्पना स्वप्नातही कोणी केलेली नव्हती. 8 दिवसानंतर जेव्हा ते पुन्हा डॉक्टरकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा सोनोग्राफी केली, पण यावेळेस बातमी अतिशय वेदनादायी होती. बाळाच्या आईच्या पोटातच अंत झाला होता. बाळाने जन्मापूर्वीच आपला श्वास सोडला होता. ही बातमी ऐकताच आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काहीच सुचत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी डिलिव्हरी करून बाळाला बाहेर काढलं, पण बाळ या जगात येण्याआधीच निघून गेलं होतं. 4 वर्षापूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या आयुष्यातील आशेचा शेवटचा किरणही मावळला होता आणि ती आई पूर्णपणे नैराश्यात गेली होती. लोक तिच्याकडे बघून हसायचे, तिला टोमणे मारायचे आणि तिचं कपाळ करंट आहे म्हणून हिणवायचे. लोकांचे हे शब्द तिच्या काळजाला घर पाडायचे. ही महिला अत्यंत नैराश्यात गेली होती. पण म्हणतात ना, जेव्हा माणसाचे सगळे रस्ते बंद होतात तेव्हा देव स्वतः एक नवीन मार्ग दाखवतो. असाच एक मार्ग दाखवला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका वयस्कर आजींनी. त्या आजी एकदा तिच्या घरी आल्या आणि म्हणाल्या, बाळा, सांगलीमध्ये एक अत्यंत असं जागृत देवस्थान आहे. तिथे जाऊन जर तू नवस केलास तर तुला 100% दृश्य मुलगाच होईल. सुरुवातीला तिला यावर विश्वासच बसत नाही. तिला वाटलं आजी उगाच काहीतरी सांगताय, पण आजीने जेव्हा तो नवस कसा फेडायचा हे सांगितलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो नवस अत्यंत कठीण आणि भयानक होता. मुलगा झाल्यावर त्याला उफाळलेल्या नदीत सोडून द्यायचं होतं. ती घाबरून आजींना विचारलं, आजी, जर माझ्या बाळाला काही झालं तर? यावर आजी म्हणाल्या, अगं, देवांचा चमत्कार तुला अजून ठाऊक नाही. तू विश्वासाने नवस करून तर बघ. 2 दिवस विचार केल्यानंतर तिने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. सुरुवातीला तिच्या पतीचीही अशा गोष्टीवर विश्वास नव्हता, पण एवढ्या वर्षाचे दुःख आणि अपत्यहींचे शुल्क पाहून ते तयार झाले. अखेर 4 वर्षापूर्वी ते सांगलीला गेले. प्रवासात त्यांच्या मनात हजारो विचार येत होते. नवस पूर्ण झाल्यावर बाळाला नदीत सोडलं आणि ते वाहून गेलं तर काय करायचं? पण देवाच्या या दरबारात जाऊन त्यांनी नवस बोलला, हे देवा, आम्हाला मुलगा होऊ दे. जर मुलगा झाला तर नवस फेडण्यासाठी आम्ही त्याला कृष्णा नदीच्या पात्रात सोडून देऊ. आणि म्हणतात ना, खरी भक्ती असेल तर देव कधीच निराश करत नाही. 4 वर्षापूर्वी केलेला तो नवस अवघ्या 6 महिन्यातच पूर्ण झाला. ती महिला पुन्हा गर्भवती राहिली. पहिल्या सोनोग्राफीपासून ते शेवटपर्यंत सर्व रिपोर्ट एकदम नॉर्मल आले. बाळ अत्यंत सदृश्य होतं. मागच्या वेळी 5व्या महिन्यात जे दुर्दैवी घडलं होतं त्या तुलनेत यावेळी बाळाची उत्तम वाढ पाहून डॉक्टरही चकित झाले होते. यावेळेस मात्र तसं काही घडलं नाही. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पण आनंदाच्या या वातावरणातही बाळ जन्माला आलं की नदीत सोडावं लागेल ही भीती त्यांच्या मनात वारंवार येत होती. तरीही बाळाच्या आगमनाच्या उत्साहात ते भीती विसरण्याचा प्रयत्न करत होते. 6व्या, 7व्या, 8व्या आणि 9वा महिना पूर्ण झाला आणि शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडला. बाळाचा जन्म झाला आणि घरात एकच जल्लोष झाला. तब्बल 17 ते 18 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर घरात पाळणा हल्ल्यामुळे प्रत्येकाचा आनंद गगनात मावेना असा नव्हता. गावभर पेढे वाटण्यात आले. बाळ पूर्णपणे सुदृष्ट आणि दुसऱ्या दिवशी चिमुकल्या हालचालीची करत खेळू लागलं होतं. हळूहळू 1 वर्ष निघून गेलं. आता बाळ 2 वर्षाचं झालं होतं. बाळाच्या प्रेमानं आईवडील इतके गुंतले होते की ते कठीण नवस पार विसरूनच गेले होते. पण एके दिवशी शेजारच्या त्या आजीनं त्याला नवसाबद्दल सांगितलं होतं. त्या घरी आल्या. बाळाला खेळवताना त्या अचानक म्हणाल्या, पोरी, बाळ तर खूप छान खेळतंय, पण देवाला बोललेला तो नवस फेडायचा काय? ते ऐकताच आईच्या पोटात भीतीचा गोळा आला. ती म्हणाली, आजी, मूल होऊन 2 वर्ष झाली, पण आम्ही तर नवस विसरलोच होतो. आजीने विचारलं, बाळ कधी आजारी वगैरे पडलं का? आई म्हणाली, हो, परवाच थोडासा पडला होता आणि त्याला ताप आला होता. यावर आजी गंभीर होऊन म्हणाल्या, लगेच जाऊन देवाचा नवस फेड, नाहीतर बाळावर संकट येईल, देवाचा कोप होईल. आजीचे हे शब्द ऐकून आईवडील हादरले. त्यांनी आधी पावसाळ्यानंतर संपवल्यानंतर जाऊ असा विचार केला,
पण आजीच्या इशाऱ्यामुळे त्यांनी लगेचच सांगलीला जाण्याचा निर्णय घेतला. अखेर तो दिवस उजाडला. ते बाळ कृष्णा नदीच्या पात्राजवळ पोहोचलेले. तिथे संपूर्ण देशाला हादरवणारा चमत्कार घडत होता. त्यांनी आधी देवाचं दर्शन घेतलं आणि तिथल्या पूजा अर्चा पूर्ण केल्या. पुराचा प्रवाह प्रचंड वेगवान असल्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेसाठी एक लाकडी पाळण्याला फुगे बांधण्यात आले होते. पुराच्या पाण्यात बाळाचा पाळणा वाहून जाऊ नये म्हणून 4 अनुभवी व्यक्ती पाळण्याला पकडून नदीत उतरवणार होते. तरीही धोका खूप मोठा होता. पाण्याचा प्रवाह इतका भयंकर होता की मानसिकता पाळणा वाहून जाऊ शकत होता. आई वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून देवाला प्रार्थना केली, हे देवा, आमच्या बाळाचं रक्षण कर. बाळाला पाळण्यात ठेवलं गेलं आणि तो पाळणा कृष्णा नदीच्या उफाळलेल्या पात्रात सोडण्यात आला. 4ही जण पाण्याला घट्ट धरून होते. आत जात होते, पण अचानक नदीच्या मध्यभागी पाण्याचा असा एक प्रचंड लोट आला की त्या 4ही व्यक्तीचे हात पाळण्यावरून सुटले. 4ही जण पाण्यात बुडू लागले आणि तो पाळणा कोणत्याही आधाराशिवाय उफाळत्या पुराच्या पाण्यात एकटाच वाहू लागला. तिथे किनाऱ्यावर उभे असलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. आईने किंचाळून आक्रोश केला, पण काही क्षणातच तिथे असा काही एक अविश्वसनीय चमत्कार घडला ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पाण्यात बुडालेल्या 4 व्यक्तींपैकी एका व्यक्तीने पाण्याच्या भयानक प्रवासांशी संघर्ष करत चक्क वर हात काढला. त्याने प्रयत्नांशी पराकाष्ठा करत पोहोच जाऊन तो वाहणारा पाळणा पुन्हा घट्ट पकडला. आता याला त्या व्यक्तीचं सतर्क प्रसंग सावधान म्हणाव की देवाचा साक्षात चमत्कार. कारण 4ही जण बुडत असताना असा चमत्कार घडून तो पाळणा सुरक्षित राहिला आणि ते बाळ आज सुखरूप आपल्या आई वडिलांच्या कुशीमध्ये आहे. हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर मग अद्भुत चमत्काराविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टिक चॅनलवर नवीन असाल तर आताच नक्कीच सबस्क्राईब करा.